देशभरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांचा कालावधी हा साधारणतः 11व्या-12व्या शतकातील सांगितला जातो। नवनाथांपैकी ओम चैतन्य गहिनीनाथ महाराज यांनी घुमटवाडी येथील निसर्गरम्य परिसरात 12 वर्षे तपश्चर्या केली। कानिफनाथांनी नगर जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वत परिसरात समाधी घेतली। घुमटवाडी येथील मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार हा विजापूर येथील गोल घुमट यासारखा होता, म्हणून या गावाला घुमटवाडी हे नाव पडले। मंदिर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडावरील नक्षीकाम प्राचीन ऐतिहासिक शिल्पाची जाणीव करून देतात। माणिकदौंडी येथील बल्लीनाथ व सावरगाव मायंबा येथील मच्छिंद्रनाथ या देवस्थानावरून उगम पावणाऱ्या नद्यांच्या संगमावर महाराजांनी तपश्चर्या केलेली हे ठिकाण आहे। या ठिकाणावरील महादेव मंदिराच्या तळमजल्यावर भुयार आहे, परंतु ते ठराविक अंतरावर बंद करण्यात आले आहे। येथील वयस्कर ग्रामस्थ या भुयाराच्या बाबतीत सांगतात की याचा मार्ग सावरगाव येथील मच्छिंद्रनाथगड व पुढे मळी येथील कानिफनाथ देवस्थानापर्यंत जातो। हजारो वर्षाची परंपरा असलेल्या घुमटवाडी येथील गहिनीनाथ महाराज देवस्थान आजही प्रसिद्धी झोतात आले नाही। गावापासून 2 किलोमीटर डांबरी रस्ता नाही। खडीकरण झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। नदीवर बांधलेला पूल देखील कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका असतो। तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या ऐतिहासिक देवस्थानाची दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची व परिसरातील नाथ भक्तांची मागणी आहे। एक तपश्चर्या करून गहिनीनाथ महाराजांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिंचोली या ठिकाणी समाधी घेतली, जे ठिकाण गहिनीनाथगड म्हणून देखील ओळखले जात आहे। परिसरातील नाथ भक्तांच्या सहकार्याने गहिनीनाथ महाराज व महादेव मंदिराचे नवीन बांधकाम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे। निसर्ग सानिध्य लक्षात घेऊन ग्रामस्थ व तरुणांच्या पुढाकाराने या पावन भूमीवर ओम चैतन्य गहिनीनाथ महाराज या नावाने भव्य वन उद्यान साकारत आहे। पहिल्याच वर्षी या उपक्रमाला निसर्गप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुन सातडा, वावहळ, सागरगोटा, कदंब, करवंद, करंज, बहावा, बकुळ, बिवा अशा पर्यावरणपूरक वैविध्यपूर्ण देशी 750 वृक्षांच्या रोपांची लोकसहभागातून या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे। हे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे। मडी, त्याचबरोबर मायंबा, त्यानंतर घुमटवाडीचं देवस्थान हे प्रसिद्धी झोतामध्ये यायला पाहिजे होतं। या देवस्थानाच्या बाबतीत आपण माहिती जर पाहिली तर गहिनीनाथ महाराजांनी या ठिकाणी जवळजवळ 12 वर्ष म्हणजेच एक तपश्चर्या केलेली आहे। त्यानंतर गहिनीनाथ महाराज या ठिकाणाहून चिंचोली, जे बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये येतं, त्या ठिकाणी समाधी घेतली। या ठिकाणची आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्याला या ठिकाणी एक भुयार दिसतंय। हे भुयार साधारणपणे आपण जर 2-3 पायऱ्या याच्या खाली जर गेलो तर त्या ठिकाणी ते बंद करण्यात आलेलं आहे। ग्रामस्थ किंवा जुने जे जाणकार लोक आहेत ते सांगत असतात की इथून हा नाथांचा भुयारी मार्ग थेट मायंबापर्यंत जातो, त्यानंतर तो मडीपर्यंत जातो। त्यावेळी ते गहिनीनाथाला इथं आणल्यानंतर ह्या ठिकाणी गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली। म्हणजे गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला आणि नंतर 12 वर्षी त्याला इथं तपाला बसावं। अचूक, वेगवान आणि ताज्या घडामोडीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।